नमस्कार मंडळी, आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आणि तिसऱ्या गुरुवारी मस्त असा पारंपरिक मराठमोळी पदार्थांचा बेत केला होता. उपवास सोडण्यासाठी आणि नैवेद्यासाठी मी मस्त अशी थाळी सजवली होती. बघू शकता तुम्ही. दहीभाताचं असं मस्त पवित्र कॉम्बिनेशन आहे. जीवाला गारवा देणारा आणि मन प्रसन्न करणारा हा नैवेद्याच्या ताटामध्ये दहीभात असायलाच हवा. गरमागरम भात आणि त्याच्यावर तुपाची धार आणि वरण एक नंबर कॉम्बिनेशन आहे. त्याप्रमाणे मी वरण भाताचाही नैवेद्य दाखवला आहे. मस्त अशी कुरकुरीत खुसखुशीत कांद्याची भजी, गरमागरम वाफाळतं वरण आणि गरमागरम चपाती, त्याच्यासोबत श्रीखंड आणि कांद्याच्या पातीची भाजी मी बनवली होती. संध्याकाळच्या घाई गडबडीतही मी पूर्ण स्वयंपाक पाऊण तासात केलेला आहे. तुम्ही पण माझ्या या पद्धतीने झटपट स्वयंपाक करू शकता. देवीची पूजा वगैरे केली आणि स्वयंपाकाची सुरुवात केली. आज मी 6 वाजता सुरुवात केली, कारण की संध्याकाळी मला नैवेद्य दाखवून पुस्तकही वाचायचं होतं आणि उपवास सगळ्यांचे होते. त्यामुळे आज लवकर जेवण होतं सगळ्यांचं. इथे मी डाळ भाताचा कुकर लावत आहे आणि भात करण्यासाठी 1 ग्लास मी वाडाकुलम तुकडा घेतलेला आहे. तांदूळ मी स्वच्छ 3 पाण्याने धुवून घेतला आणि 1 ग्लासाला 2 ग्लास ते 2.5 ग्लास मी पाणी त्यामध्ये घातलं. चवीनुसार मीठ घातलं. कुकरला लावायचं आपल्याला भात आणि त्याच्यासोबत मी वरणासाठी डाळही लावत आहे. डाळ मी 1 वाटी घेतलेली आहे तुरीची. यामध्ये 2 ते 3 चमचे मी मूग डाळ घातलेली आहे. तीही स्वच्छ पाण्याने धुवून कुकरला लावली आणि कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या होऊन दिल्या. कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत इथं मला भाजी साफ करून घ्यायची आहे. त्यासाठी मी कांद्याची पात घेतली. कांद्याची पात मी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे. कांद्याच्या पातीचे कांदे बारीक चिरून घेतले, ते वेगळे ठेवले आणि बाकीची पात मी व्यवस्थित चिरून घेतलेली आहे बारीक. कुकर झालेला आहे. आता मी भाजीसाठी बिड्याचा तवा ठेवला. तवा चांगला तापला. त्याच्यामध्ये मी 3 ते 4 पळी तेल घातलं. इथे मी 2 मिरच्या मोडून घातलेल्या आहेत. तुम्ही मिरची तुमच्या आवडीप्रमाणे जास्त कमी करू शकता. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या इथं चांगल्या ठेचून मी घातलेल्या आहेत खलबत्त्यामध्ये. काही जण भाजीमध्ये लसूण चिरून घालतात, पण लसूण चिरून न घालता ठेचूनच घालायचं आहे. लसूण ठेचून घातल्यामुळे पूर्णपणे लसणाचा अर्क भाजीमध्ये छान असा उतरतो आणि भाजी छान लागते चवीला. लालसर होईपर्यंत लसूण छान असा फ्राय करून घ्यायचा तेलामध्ये. आणि आता आपल्याला इथे कांदा टाकायचा आहे पातीचा कांदा लवकर परतला जात नाही, तो ओला असल्यामुळे. त्यामुळे 1 मिनिटभर छान असा कांदा परतून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला कांद्याची पात टाकायची आहे. कांद्याची पात टाकल्यावर मी ह्याच्यामध्ये मीठ टाकणार आहे. 1 चमचा मीठ टाकलेला आहे. कांद्याची पात आता चांगली परतून घ्यायची आपल्याला मस्त असं तेलामध्ये. कांद्याला आणि पातीला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजी छान अशी परतून घ्यायची. त्यामुळे कांद्याची पात करताना कधीही तेल घालताना हायगय करायची नाही, कारण कांद्याच्या पातीला खूप पाणी सुटतं. त्यामुळे भाजी आपली अशी गिळगिळीत होते. तेल व्यवस्थित घातलं आणि पात आपली छान अशी तेल सुटेपर्यंत भाजली की छान भाजी होते. व्यवस्थित प्रमाणात तेल घातले की भाजीला अजिबात पाणी सुटत नाही. भाजी छान अशी वाफेवर शिजते. मंद आचेवर झाकण ठेवून 1 मिनिटभर भाजी छान शिजवून घ्यायची. जास्त वेळ लागत नाही. बघू शकता भाजी आपली 1 मिनिटात छान होते. मसूर डाळ घातली आहे. मसूर डाळ शिजण्यासाठीही वेळ लागत नाही. जर तुम्ही तुरीची डाळ किंवा मूग डाळ घालणार असेल तर ती डाळ तुम्हाला भिजवून घालायला लागेल. पण तुम्ही एकदा माझ्या या पद्धतीने मसूर डाळ घालून एकदा भाजी करून बघा. खूप छान चव होते आणि मसूर डाळ ही लवकर शिजते. मुलांच्या टिफिनसाठीही तुम्ही झटपट भाजी बनवू शकता या पद्धतीने. चला तर मंडळी, मस्त आपली भाजी ही झाली आहे. आता आपण वरण करून घ्यायचं आहे. टोपामध्ये तेल घातलेलं आहे 2 ते 3 पळी आणि जिरं चांगलं फुलवून घेतलं. त्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या ठेचून घातल्या. चांगलं परतून घेतलं. कढीपत्ता घातला, तोही चांगला परतून घेतला. फोडणी अशी खमंग छान बसली की त्यामध्ये 1 टोमॅटो बारीक चिरून घालायचा. फोडणीमध्येच बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि छान असं परतून घेतलं. चवीनुसार मीठ घातलं. हळद अर्धा चमचा घातलं. ते छान असं परतून घेतलं आणि ह्यामध्ये मी आता शिजवलेली डाळ घातलेली आहे. या पद्धतीने तुम्ही एकदा वरण करून बघा. खूप छान होतं वरण. डाळ मी याच्यामध्ये टाकलेली आहे आणि तुम्हाला वरण घट्ट पातळ कसं आवडतं त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये थोडंसं गरम पाणी करून घालू शकता. तुम्हाला वरण कसं घट्ट पातळ आवडतं त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता. मला जास्त वरण घट्टही आवडत नाही आणि पातळही नाही, मध्यम असं दाटसर वरण आवडतं. त्याप्रमाणे मी पाणी घातलं आणि वरण छान आता शिजवून घेणार आहे 1 मिनिट. त्यामध्ये बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घातली. यामध्ये ओल्या नारळाचा तुम्ही चवही घालू शकता. खूप छान वरण होतं. या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. अशा पद्धतीने वरण भात केलं तर मुलंही तुमची आवडीने खातील वरण भात. आणि गरमागरम भात आणि असं थंडीतून वाफाळतं गरमागरम त्या भातावर वरण आणि तुपाची धार 1 नंबर कॉम्बिनेशन आहे. चव तर एवढी भन्नाट लागते ना वरण भाताची.
जणू काही स्वर्ग सुखच. मन तृप्त करणारं दही भात आणि वरण भात माझ्या या पद्धतीने एकदा तुम्ही करून बघा आणि तुमच्या मुलांनाही खाऊ घाला. तेही अगदी चवीने खातील. आणि त्या वरण भातासोबत मस्त असं आंब्याचं लोणचं असलं तर कोणत्याही भाजीची गरज लागत नाही. माझ्या या पद्धतीने वरण एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा वरण कसं झालं होतं ते. तुम्ही कशा पद्धतीने वरण करता तेही मला नक्की कमेंट करून सांगा. कुरकुरीत खुसखुशीत मस्त अशी गरमागरम कांदा भाजी कशी केली ते मी दाखवत आहे. त्यासाठी 1 वाटी मी बेसन चाळून घेतलेलं आहे. मोठे 3 कांदे मी बारीक चिरून टाकलेले आहेत. चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला, ओवा हातावर चोळून घातलेला आहे. खाण्याचा सोडा चिमूटभर घातलेला आहे. बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालायची आणि चमच्याच्या साहाय्याने मिश्रण असं आपल्याला मिक्स करायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून हे एकजीव करून घ्यायचं आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. भजीसाठी पीठ आपल्याला जास्त घट्टही करायचं नाही आणि जास्त पातळही नाही. छान असं दाटसर ठेवायचं आहे. बेसन असं मस्त एकसारखं फिरवलं की छान असं सैल होतं आणि भजी जाळीदार होतात. चमच्याच्या साहाय्याने केलं आहे. तुम्ही हातानेही बेसन फेटून घेऊ शकता. छान असं बेसन फेटलं की सोडा घालायची पण गरज नाही, पण आतून जाळीदार आणि मस्त कुरकुरीत खुसखुशीत होण्यासाठी आपल्याला 1 चिमूटभर सोडा घालायचा आहे. तर भजी आपल्याला तळून घ्यायचे, त्यासाठी छान असं तेल तापवलेलं आहे मी. तेल काय आपल्याला एकदम धूर येईपर्यंत कडक करायचं नाही, त्यामुळे भजी आपले करपू शकतात. वरून कलर त्याचा डार्क होऊन आतमध्ये पूर्णपणे भजी कच्चे राहू शकतात. थोडंसं तेल तापवून घेतल्यानंतर तेलामध्ये भजी आपल्याला सोडून मंद आचेवर गॅस करून छान असे खरपूस होईपर्यंत भजी तळून घ्यायचे. मंद आचेवर गॅस करून भजी आपल्याला छान असं खरपूस होईपर्यंत भजी पचवून घेतल्यावर आतून मस्त जाळीदार आणि वरून कुरकुरीत खुसखुशीत होतात. तर मंडळी, कांदा भजी ही आपली करून झाली आहे. बघू शकता तुम्ही. भजीचा कलरही खूप छान आलेला आहे आणि अजिबात भजी तेलकट होत नाहीत. मस्त अशी भजी आतून जाळीदार आणि वरून कुरकुरीत खुसखुशीत झालेली आहे. तुम्ही पण या पद्धतीने भजी नक्की ट्राय करून बघा, खूप छान होतात. या पद्धतीने कमी तेलातच मी भजी छान अशी खरपूस होईपर्यंत तळून घेतलेली आहेत. कधीही भजी तळताना कमी तेलातच तळा, कारण की राहिलेलं तेल अजिबात शरीरासाठी चांगलं नसतं आणि आपण ते कशातच वापरू शकत नाही. आणि राहिलेलं थोडंसं तेल आपण एखाद्या भाजीत लगेचच घालू शकतो, पण भरपूर प्रमाणात तेल वाया जातं, त्यामुळे तेल थोडंसंच घाला. भजीला काही एवढं तेल लागत नाही. चला तर मंडळी, आजचा नैवेद्यासाठी आणि उपवास सोडण्यासाठीचा पूर्ण स्वयंपाक आपला तयार आहे. ही वेळ न घालवता अगदी झटपट आपण स्वयंपाक केलेला आहे. या पद्धतीने तुम्ही जर केलात तर तुमचाही वेळ वाचेल आणि झटपट होईल. अजिबात स्वयंपाक करताना कंटाळा येणार नाही. नैवेद्याचं ताट तयार आहे. देवीला नैवेद्य दाखवून, पुस्तक वाचून, आरती झाल्यानंतर आम्हीही उपवास सोडायला बसणार आहोत. तुम्हीही या मंडळी जेवायला. तर मंडळी, आजचे हे घरचे जेवण साधं, सिंपल आणि महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धतीने केलेलं कसं वाटलं ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. रेसिपीला लाईक करा, सबस्क्राईब करा, रेसिपी तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे महालक्ष्मी किचनला तुम्ही सपोर्ट करा, तुमचा आशीर्वाद द्या आणि माझ्या या पद्धतीने स्वयंपाक करून तुम्हीही छान छान खा आणि मस्त राहा. चला तर मंडळी, आजचे जेवण कसे वाटले ते नक्की कमेंट करून सांगा. भेटूयात पुढच्या अशा छान रेसिपीमध्ये. आत्तासाठी बाय, धन्यवाद.